तर पहा युनिट नंबर 4 आपण स्टार्ट करतोय व्होकॅब्युलरी बिल्डिंगचं, की जे एक्झाम मध्ये आपल्याला 12 मार्क्स साठी विचारले जाणार आहेत. व्होकॅब्युलरी बिल्डिंग आहे. ओके, तर आपण डायरेक्ट युनिट नंबर 4 का स्टार्ट केलेला आहे, पण त्याच्यामध्ये रिझन आहे की हे युनिट सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. म्हणजे युनिट नंबर फर्स्ट जे आपण पाहिलं होतं तर ते पण कसं होतं, ऑब्जेक्ट टाईप होतं पूर्ण. ते 14 मार्काचं युनिट पूर्ण ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ग्रामर विचारलं जाणार आहे. आता इथं व्होकॅब्युलरी बिल्डिंगचं युनिट सुद्धा सेम आहे. याच्यामध्ये जे 4 कंटेंट दिलेले आहेत, रूल्स ऑफ स्पेलिंग, वर्ड्स ऑफ कन्फ्युज्ड, त्यानंतर कोलोकेशन्स आणि इडियम्स. तर हे चारही पण कंटेंट ऑब्जेक्टिव्ह आहेत, 12 मार्क्स साठी आहेत. म्हणजे इथं सुद्धा आपला आउट ऑफ आउट मार्क्स मिळू शकतात. युनिट जे 4 आहे ते स्टार्ट करतो आपण आज. ठीक आहे, व्होकॅब्युलरी बिल्डिंग. वर्ड वे आयडिया सर आवाज ब्रेक होतोय. एक्झॅक्टली आणि करेक्ट. होतोय सर आवाज. सर आवाज फार ब्रेक होतो. 1 मिनिट. आता चेक करा. हॅलो येतोय हॅलो, सर. येतोय सर आवाज आता. येतोय आता. येतोय सर आवाज आता. ओके ओके. Words convey our ideas, thoughts, opinions, emotions exactly and correctly if used correctly. जे आता वर्ड्स आहेत तर ते वर्ड्स आपण जर समजा करेक्टली यूज केले किंवा करेक्ट प्लेस वरती यूज केले तर काय होऊ शकतंय. तर पहा जे वर्ड्स असतील तर ते वर्ड्स जर समजा आपण करेक्टली किंवा एक्झॅक्ट प्लेसवर जर यूज केले तर ते काय करतायत पहा, ज्या काही आपल्या आयडियाज असतील, थॉट्स असतील, ओपिनियन्स असतील किंवा इमोशन्स असतील तर ते एक्झॅक्टली काय करतात पहा, एक्सप्रेस करण्याचा किंवा कन्व्हे करण्याचा प्रयत्न करतात किंवा कन्व्हे करतात. परंतु एक्झॅक्ट प्लेसला एक्झॅक्ट वर्ड यूज करणं गरजेचं आहे. उगाच कोणता तरी वर्ड तिथे यूज केलेला आहे त्याला काही अर्थ नाही असं चालत नाही. पण काय पाहिजे, आपण तो वर्ड कोणत्या इंटेन्शनने यूज केलेला आहे तर ते इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यातून मिनिंग काय निघतंय, आपल्याला सांगायचं काय आहे आणि त्यातून मिनिंग काय निघतंय ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे राईट प्लेसला राईट वर्ड वी शुड यूज. ओके. Then next type of learning and using new words builds our vocabulary of a particular language. आता इथं लर्निंग अँड युजिंग न्यू वर्ड्स. जर समजा आपण नवीन वर्ड शिकलो
किंवा नवीन वर्ड्स यूज केले तर ते निश्चितपणे काय करतात पहा, तर जी काय पर्टिक्युलर लँग्वेज असेल तर त्या पर्टिक्युलर लँग्वेजची वर्ड पॉवर निश्चितपणे आपली काय होते, इम्प्रूव्ह होते किंवा बिल्ड होते. म्हणजे ते इन्क्रीज निश्चितपणे आपले व्होकॅब्युलरी होणार आहे. परंतु केव्हा, जर तुम्ही नवीन वर्ड्स तुमच्या रायटिंग मध्ये किंवा स्पीकिंग मध्ये यूज केले, त्याचबरोबर नवीन वर्ड्स किंवा नवीन कॉन्सेप्ट्स तुम्ही लर्न करायचा प्रयत्न केला तर त्या कंडिशन मध्ये तुमची ती लँग्वेज आणखीन फ्लुएंट किंवा चांगल्या पद्धतीनं इम्प्रूव्ह होऊ शकते. ओके, we must carefully study different features of words. त्यामुळं आपण काय करायला पाहिजे, जे काय वर्ड्सचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत तर ते केअरफुली आपण अभ्यास करायलाच पाहिजे त्याचा. म्हणजे जे काही वर्ड्स इम्प्रूव्ह होण्यासाठीचे जे काही डिफरंट वेज आहेत तर ते आपण निश्चितपणे काय करायला पाहिजे, तर यूज करायला पाहिजे. जर समजा आपण ते यूज केले तर काय होणार आहेत का, चांगल्या पद्धतीने आपली व्होकॅब्युलरी ही इम्प्रूव्ह होणार आहे. A person's vocabulary is not only the measure of his her educational attainment but also a key to success in career. आता एखाद्या व्यक्तीची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग आहे म्हणजे आपण काय म्हणू शकतो पहा, की त्याचं असं मेजरमेंट नाहीये. काय मेजरमेंट नाहीये पहा, की त्यानं त्याच्या एज्युकेशन मध्ये चांगल्या पद्धतीचं अटेनमेंट केलेलं आहे. अटेनमेंट म्हणजे काय, तर एक स्पेसिफिक टप्पा गाठणे, त्याला अटेनमेंट असं म्हणू शकतो किंवा अचिव्हमेंट्स म्हणू शकतात. तर त्याचं जे काही एज्युकेशन घेतलेलं आहे तर त्याचं जे काही यश संपादन केलेलं आहे तर त्याच्यावरती त्या वर्डचा इव्हॅल्युएशन केलं जाणार नाही किंवा केलं जात नसतंय. समजा एखादा सक्सेसफुल व्यक्ती झालेला आहे आणि आपण असं म्हणणार आहे का नाही तो सक्सेसफुल झालेला आहे म्हणजे त्याची व्होकॅब्युलरी खूप स्ट्रॉंग आहे असं म्हणणार आहेत का, नाही. तर त्याच्यावरती त्याचं मेजरमेंट किंवा आपण अटेनमेंट करू शकत नाही एज्युकेशनचं. ओके, परंतु जर समजा त्याची व्होकॅब्युलरी बऱ्यापैकी स्ट्रॉंग असेल तर निश्चितपणे ती व्होकॅब्युलरी आपल्याला काय हेल्प करते का, बट ऑल्सो अ की टू सक्सेस इन करिअर. परंतु ती व्होकॅब्युलरी किंवा त्याचं जे एज्युकेशन आहे ते करिअर जे आहे त्याचं, तर त्या करिअरच्या दृष्टीनं ती सक्सेसची की असणार आहे. म्हणजे त्याला जर त्या व्यक्तीला सक्सेसफुल बनायचं असेल तर निश्चितपणे त्याला ते हेल्पफुल असणार आहे किंवा ती एक मार्गदर्शक ठरणार आहे. म्हणजे इथं इम्पॉर्टंट काय आहे पहा, तर कोणतीही लँग्वेज आपण लर्न करत असताना आपलं त्या लँग्वेज बद्दलचं नॉलेज, वर्ड पॉवर कशी पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. ओके, in order to overcome difficulties in developing vocabulary, we need to learn the topics such as rules of spelling, words often confused, collocations and idioms. आता इथं जर समजा आपल्याला व्होकॅब्युलरी बिल्डिंग डेव्हलप करत असताना जे काही येणाऱ्या अडचणी असतील तर त्याच्यावरती जर आपल्याला ओव्हरकम करायचं असेल, विजय मिळवायचा किंवा मात करायची असेल, ते काही वर्ड्स जे शिकत असताना किंवा व्होकॅब्युलरी बिल्डिंग डेव्हलप करत असताना तर आपल्याला काय शिकायची गरज आहे पहा, वी नीड टू लर्न द टॉपिक्स. कोणते टॉपिक्स आपल्याला लर्न करायची आवश्यकता आहे, तर त्याच्यामध्ये दिलेत पहा, रूल्स ऑफ स्पेलिंग आहे, त्यानंतर वर्ड्स ऑफ कन्फ्युज आहे, कोलोकेशन्स आहेत आणि इडियम्स आहेत. तर हे 4 पॉइंट्स जर आपण केअरफुली अभ्यास केला तर निश्चितपणे काय होऊ शकतं, आपली व्होकॅब्युलरी निश्चितपणे बिल्ड होऊ शकते किंवा इम्प्रूव्ह होऊ शकते. ओके, certainly there are differences in terms of spelling and pronunciation in the way English language is used. पण निश्चितपणे आपण जर समजा
स्पेलिंग मध्ये आणि प्रोनाउन्सिएशन मध्ये ज्यावेळेस आपण इंग्लिश लर्निंग करतोय किंवा यूज करतोय तर बरेचसे असे टर्म्स मध्ये किंवा बरेचसे असे स्पेलिंग मध्ये किंवा प्रोनाउन्सिएशन मध्ये किंवा कॉन्सेप्ट मध्ये डिफरन्सेस आपल्याला पाहायला मिळतात. मग ते जर डिफरन्सेस आपल्याला माहित नसतील तर निश्चितपणे आपलं कन्फ्युजन होऊ शकतंय. काय होऊ शकतंय? कन्फ्युजन. त्यामुळं अंडरस्टँडिंग दीज डिफरन्सेस अँड हॅव्हिंग extensive reading in variety of topics are effective ways to build English vocabulary. आता जर समजा आपल्याला हे जे काही डिफरन्सेस समजून घ्यायचे असतील तर तिथे इम्पॉर्टंट काय आहे पहा, तर एक्सटेन्सिव्ह रिडिंग इन व्हरायटी ऑफ टॉपिक्स आर इफेक्टिव्ह वेज टू बिल्ड इंग्लिश व्होकॅब्युलरी. तर इथं निश्चितपणे आपल्याला काय करायची गरज आहे, तर रीडिंग वेगवेगळ्या टॉपिक बद्दल त्या विषयाचं करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये टॉपिक्स मध्ये व्हरायटी पाहिजे. एकच सेम जर आपण टॉपिक्स लर्न केले तर न्यू थिंग्स आपल्याला तिथे शिकायला मिळणार नाहीयेत. त्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळे टॉपिक्स रीड करणं गरजेचं आहे आणि जर समजा आपण ते रीड करत असताना किंवा लर्न करत असताना आपली व्होकॅब्युलरी ही निश्चितपणे काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, तर हे आता आपल्या व्होकॅब्युलरी बिल्डिंग हे जे काही युनिट आहे तर त्याबद्दलचं हे इंट्रोडक्शन होतं. आता इथून पुढे आपले जे काही मेन पॉइंट्स दिलेले आहेत पहा, तर ते पॉइंट्स आपण वन बाय वन पाहूया. तर या युनिटमध्ये आपल्याला हे कंटेंट लर्न करायचे आहेत. रूल्स ऑफ स्पेलिंग, वर्ड्स ऑफ कन्फ्युज्ड, कोलोकेशन्स आणि एडियम्स हे 4 पॉइंट्स आपल्याला लर्न करायचे. ईच पॉइंट फॉर 4 मार्क्स. प्रत्येक पॉइंटला एक्झामसाठी 4-4 मार्क्स असतील. म्हणजे इथे आपल्याला जवळजवळ ऑप्शन्स आहेत. 16 मार्काला हा चॅप्टर उचलला जाणार आहे आणि कंपल्सरी आपला किती मार्क्सला असणार आहे, तो कंपल्सरी आपल्याला 12 मार्क्सचे असणार. ठीक आहे, काय अडचण आहे का? आवाज येतोय ना? येस सर. येस सर. ओके ओके, चला. रूल्स ऑफ स्पेलिंग फर्स्ट कंटेंट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या वर्ड्सचं स्पेलिंग कशा पद्धतीने क्रिएट केलं जातं किंवा तयार केलं जातं किंवा कशा पद्धतीने वर्ड्सचे स्पेलिंग आपण प्रोनाऊन्स करायचे आहे. पण ते कोणते पहा की एखाद्या वर्डचा आपण सिंग्युलर प्लुरल तयार करतो आहे किंवा एखादा वर्ड आहे आणि त्या वर्ड मध्ये आपल्याला यूज करत असताना ऍज अ नाउन म्हणून यूज करायचा आहे, ऍज अ वर्ब म्हणून यूज करायचा आहे. तर ते सर्व आपल्याला याच्यामध्ये लर्न करायचं आहे. ओके, मिसस्पेलिंग इज द मोस्ट फ्रिक्वेंटली मेड एरर इन रायटिंग. ज्यावेळेस आपण रायटिंग करतोय तर मोस्टली किंवा फ्रिक्वेंटली आपल्या रायटिंग मध्ये काय होतात पहा, एरर येत असतात. कशामुळे? तर ह्या इनकरेक्ट स्पेलिंग ज्यावेळेस आपण लिहित असतो, कारण त्यावेळेस एखादी स्पेलिंग आपण इनकरेक्ट लिहिली किंवा चुकीची लिहिली गेली तर तिथे काय होतंय पहा, तर त्या सेंटेन्सचं किंवा त्या वर्डचं नवीनच कोणतं तरी मिनिंग निघतंय. म्हणजे जे तुम्हाला एक्सपेक्टेड मिनिंग आहे की तुम्हाला कोणतं मिनिंग पाहिजे आहे सेंटेन्स मधून किंवा त्या वर्डचं, तर ते एक्झॅक्ट मिनिंग काय होत नाही पहा, निघत नाही. म्हणजे तुम्हाला एक सांगायचं असते आणि समोरचं सेंटेन्स काय होतं पहा, वेगळंच काय ते सांगते. ओके, misspelling is the most frequently made error in writing. To avoid the spelling mistakes, one needs to use a dictionary and a spell checker. आता जर समजा हे फ्रिक्वेंटली आपण इनकरेक्ट स्पेलिंग जर लिहित चाललो किंवा लिहित असेल तर तिथे काय होत आहे पहा, तर निश्चितपणे आपल्या लँग्वेज लर्निंग मध्ये एरर क्रिएट होत आहेत किंवा एरर्स निर्माण होत आहेत तिथं. मग हे जर समजा आपल्याला अवॉइड करायचं असेल, टू अवॉइड द स्पेलिंग मिस्टेक्स वन नीड्स टू यूज अ डिक्शनरी अँड अ स्पेल चेकर. तर इथं आपल्याला काय करायची गरज आहे पहा, जर समजा स्पेलिंग मिस्टेक आपल्याला अवॉइड करायची असतील तर काय दिलेत पाहिजे, 2 वेज दिलेत किंवा 2 वेज इथे दिले आहेत आपल्याला कशासाठी, स्पेलिंग मिस्टेक अवॉइड करण्यासाठी. फर्स्ट दिलेला आहे की वी शुड यूज द डिक्शनरी. आपण काय करायला पाहिजे, इथं डिक्शनरीचा वापर केला पाहिजे किंवा स्पेल चेकर.
आता स्पेल चेकर हे जे काही ऍप आहे तर ते आपण फ्रिक्वेंटली यूज करू शकत नाही. डिक्शनरी आपण प्रत्येक वर्डला यूज करू शकत नाही. म्हणजे हा जो वे आहे स्पेलिंग मिस्टेक्स आपल्याला अवॉइड करण्याचा, तर ते आपण यूज करू शकतो का हो? हा जो वे दिलेला आहे तो आपण यूज करू शकतोय का? Yes, sir. ओके. परंतु एव्हरी टाइम कॅन वी यूज, प्रत्येक वेळेस आपण यूज करू शकतो का याचा? समजा आपण एखादं सेंटेन्स लिहितोय किंवा एखादं पॅराग्राफ लिहितोय तर त्या कंडिशनला तुम्ही प्रत्येक वेळेस डिक्शनरी पाहणार का किंवा स्पेल चेकर पाहणार का? No, sir. ऍप मध्ये टाकणार आहे का? नाही सर. नाही. म्हणजे हे आपल्याला फ्रिक्वेंटली युजफुल नाहीये बा. ओके. मग त्यासाठी काय करा म्हटलं सांगितलं नाही पहा. वन कॅन इम्प्रूव्ह द स्पेलिंग विथ अ लिटल एफर्ट. म्हणजे हे आपल्याला काही नाही बा. वरती जे दिले 2 वेज सांगितलेले आहेत तर त्या आपल्याला नेहमी युजफुल नाहीयेत. मग त्यांना काय सांगितलंय की एखादा व्यक्ती काय करू शकतो, थोडेसे एफर्ट्स जर घेतले, थोडे प्रयत्न घेतले तर निश्चितपणे आपण काय करू शकतो, जे मिस स्पेलिंग करतोय आपण किंवा इनकरेक्ट स्पेलिंग लिहितोय तर ते निश्चितपणे आपण काय करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. Almost 90% of the English words can be spelled correctly if a student knows basic patterns, principles and rules of spelling. आता जवळजवळ इंग्लिश मध्ये 90% वर्ड्स जे आहेत तर ते करेक्टली स्पेल्ड केलेले असतात किंवा एकदम व्यवस्थित त्याचं स्पेलिंग लिहिलं असतं. म्हणजे इनकरेक्ट स्पेलिंग तिथं पाहायला मिळत नाही तर करेक्ट स्पेलिंग तिथं पाहायला मिळतं आपल्याला. जर समजा आपल्याला काय करायचं असेल किंवा काय माहित असेल, इफ अ स्टुडंट नोज बेसिक पॅटर्न्स, प्रिन्सिपल्स अँड रूल्स ऑफ स्पेलिंग, जर समजा त्या विद्यार्थ्याला त्या लँग्वेज मधले वर्ड्स प्रिपरेशनचे बेसिक पॅटर्न्स माहित असतील, प्रिन्सिपल्स माहित असतील किंवा रूल्स ऑफ स्पेलिंग माहित असतील तर निश्चितपणे तो विद्यार्थी त्या इंग्लिश किंवा कोणत्याही स्पेसिफिक लँग्वेजचं जे काही वर्ड्स असतील तो करेक्टली स्पेल्ड करेल किंवा करेक्टली तो लिहिल. ओके. Knowing spelling rules and exception to these will surely help us to understand why spelling is the way it is. आता इथं जर आपण स्पेलिंग प्रिपेअर करण्याचे रूल्स जर माहीत करून घेतले किंवा त्याला बऱ्याच वेळेस असं होतं प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन टेस्ट असतात, म्हणजे अपवादात्मक गोष्टी असतात, तर त्या निश्चितपणे आपण जर अपवादात्मक गोष्टी लक्षात ठेवल्या किंवा स्पेलिंग मिस्टेकचे रूल्स किंवा कसे करेक्ट स्पेलिंग तयार करायचे त्याचे रूल्स जर व्यवस्थित लक्षात ठेवले तर काय होऊ शकतं आपल्याला की या स्पेलिंग अशा पद्धतीने का आलेले आहेत किंवा त्याचं निश्चितपणे आन्सर आपल्याला इथं समजू शकतं किंवा अंडरस्टँड होऊ शकतं किंवा आपण ते ओळखू शकतो. फॉलोइंग आर सम ऑफ द रूल्स ऑफ स्पेलिंग. तर त्यापैकी जर समजा आपल्याला हे लर्न करायचे असतील व्यवस्थित तर इथं काय दिलेत पहा, काही स्पेलिंगचे रूल्स दिलेले आहेत की आपण कशा पद्धतीने स्पेलिंग असं काय येते किंवा कशा पद्धतीने यायला पाहिजे किंवा लिहायला पाहिजे तर त्याबद्दल जे काही रूल्स दिले आहेत तर ते रूल्स आपण 1 बाय 1 पाहूया. रूल्स ऑफ स्पेलिंग मध्ये आपल्याला इथं फर्स्ट रूल दिलेला आहे का आहे का? आता इथं एक इम्पॉर्टंट वर्ड आहे जो आपण फर्स्ट युनिट मध्ये शिकलेलो आहोत. कोणते वर्ड आहे पहा, कॉन्सोनंट आणि ओवेल. हे समजून घेणं गरजेचं आहे. अल्फाबेट. अल्फाबेट्स आपल्याला कशाला म्हणतो आपण? कोणता आहे तो अल्फाबेट्स? AEIOU. ABCDEFG. हा, ABCDEFG हे अल्फाबेट्स. .Z. ओके. आणि ओवेल साऊंड कोणते येतं आता सांगितलेलं तुम्ही, AEIOU. हे ओवेल साऊंड आहे. आणि कॉन्सोनंट साऊंड कशाला म्हणायचं आहे तर AIOU सोडून बाकीचे सगळे कॉन्सोनंट्स 21 त्याला कॉन्सोनंट साऊंड किंवा कॉन्सोनंट साऊंड असं म्हणतात. तर हे 3 वर्ड्स इथं आपल्याला परत परत येणार आहेत लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला ते
रिमाइंड करायला लावलंय मी. आता रूल नंबर 4 दिलेला आहे पहा. कॉन्सोनंट सी says K, but it always soften to S when it is followed by E, I or Y. का आपण सी हे कॉन्सोनंट जे आहे का व्यंजन जे आहे तर त्याचा प्रोनाउन्सिएशन आपण नेहमी कसं करतो पहा, के असं करतो किंवा क असं करतो पहा, बरोबर आहे. परंतु but it always softens to S so when it followed by E, I or Y. परंतु जर समजा सी हा जो काही अल्फाबेट आहे तर त्या अल्फाबेटच्या नंतर एखाद्या अल्फाबेट जो आलेला आहे म्हणजे कोणता पहा, सी हा अल्फाबेट जो एखाद्या वर्ड मध्ये आलेला आहे आणि त्या सी या अल्फाबेटच्या नंतर ई किंवा आय किंवा वाय हे जर अल्फाबेट्स आले, काय सांगतो लक्षात येते का, जर समजा एखाद्या वर्ड मध्ये सी हे अल्फाबेट आलं आणि त्याच्यानंतर ई किंवा आय किंवा वाय हे चिटकून जर आलेलं असेल तर त्या सीचं प्रोनाउन्सिएशन क किंवा के न करता आपण स असं करायचं किंवा यस असं करायचं आहे. रूल लक्षात आला का. आपण सीचं प्रोनाउन्सिएशन नेहमी कसं करतोय पहा, तो असं करतोय किंवा के असं केलं जाते, बरोबर आहे. परंतु ते जर सी आपण जर समजा ई किंवा आय किंवा वाय च्या अगोदर यूज केलेला असेल तर त्याचं प्रोनाउन्सिएशन आपण स असं करायचं आहे किंवा यस असं करायचं. ओके. येस सर. Yes, sir. एक्झाम्पल्स मध्ये पहा, PRACTICE. आता इथं दोन्ही ठिकाणी आपण ज्या अल्फाबेट दिले आहेत पहा सी सी, तर ते त्या ठिकाणी एका शीच्या अगोदर काय आले, नंतर काय आले पहा, टी आलेला आहे आणि दुसऱ्या जे सीच्या नंतर काय आले, ई आलेला आहे. मग इथलं प्रोनाउन्सिएशन काय केलंय आपण, काय केलेलं आहे त्याचं, पहिल्या सीचं प्रोनाउन्सिएशन काय करतो आपण, प्रॅक्टी म्हणजे के असं करतोय आणि दुसऱ्या सीचं काय प्रोनाउन्सिएशन करतोय, स असं करतोय म्हणजे यस असं करतोय. म्हणजे काय झालं पाहिजे प्रोनाउन्सिएशन त्याचं, प्रॅक्टिस असं प्रोनाउन्सिएशन झालं. ओके, आलं का लक्षात रूल आता. Yes, sir. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा इंटिमॅसी, सिलेंडर, सिटी, सिव्हिल. ओके, म्हणजे हे वर्ड्स आहेत पाहिजे ज्या वर्ड्सचं आपण प्रोनाउन्सिएशन स असं करतोय, परंतु केव्हा करणार आहोत स असं प्रोनाउन्सिएशन त्याचं, तर ई किंवा आय किंवा वाय हे त्या सीच्या नंतर यायला पाहिजे. त्याच वेळेस आपण काय करणार आहोत तिथं त्याचं प्रोनाउन्सिएशन हे स असं किंवा यस असं करणार आहोत. ओके, आलं का लक्षात. Yes, sir. येस सर. Whereas in words like cake, cream, attack and logic it is pronounced as K. आता के म्हणून कसं प्रोनाउन्सिएशन होते पाहते. आता केक सीच्या नंतर ई आलंय किंवा आय आले किंवा वाय आले का, नाही आलेलं. क्रीम त्याच्यानंतर आलेलं आहे का, नाही. अटॅक नाही आलेलं. लॉजिक नाही आलेलं. मग त्याचं प्रोनाउन्सिएशन आपण कसं करतोय, त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं होतंय, के असं होतंय का नाही. हा ओके, त्याचं प्रोनाउन्सिएशन के असं होतं. म्हणजे हा झाला रूल नंबर 1. समजला का हा रूल नंबर 1. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. रूल नंबर 2 पहा. रूल नंबर 2 काय सांगतात, कॉन्सोनंट G may sometimes be pronounced as sound of consonant J when it is followed by E, I or Y. आता वरती जो दिलेला आहे तो सेम रूल इथं आहे. ओके, आता इथं वरती जे जी दिलेलं आहे का आपलं हे जीचं आपण प्रोनाउन्सिएशन कसं करतो पहा, ग असं करतो, बरोबर आहे. बरोबर आहे की नाही, ग असं ग असं प्रोनाउन्सिएशन होतं. परंतु बऱ्याच वेळेस जर समजा या जीच्या नंतर हे अल्फाबेट्स आले, म्हणजे वरती जे अल्फाबेट दिलेले आहेत ई, आय आणि वाय हे जे 3 अल्फाबेट्स आहेत, तर
तेच अल्फाबेट्स जी च्या नंतर आले, म्हणजे जी ह्या अल्फाबेटच्या नंतर आले, तर त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं करायचं आहे? कसं करायचं आहे? I. नाही, जे सारखं करायचं आहे. काय सारखाचं आहे? जे सारखं करायचं आहे, म्हणजे ज असं प्रोनाउन्सिएशन होईल त्याचं. ग असं प्रोनाउन्सिएशन होणार नाही, तर कसं होईल त्याचं? जे किंवा ज असं त्याचं प्रोनाउन्सिएशन होईल. आता एक्झाम्पल्स मध्ये त्याच्यामध्ये फर्स्ट जी आहे, दुसरं पण जी दिलेलं आहे पहा. त्याच्यानंतर पहिल्या जीच्या नंतर काय आलंय? ए आलंय. दुसऱ्या जीच्या नंतर ई आलेलं आहे. मग याचं प्रोनाउन्सिएशन कसं होईल पहा? गेज. बरोबर आहे. पहिल्याचं ग असं प्रोनाउन्सिएशन होईल, दुसऱ्याचं ज असं होईल. गेज, लॉज. आता इथं कसं होईल? Ginger. जिंजर हे इथं तिथं प्रोनाउन्सिएशन होईल. जिम्नॅस्टिक, जिओग्राफिक. इथे बघा जीईओ, जिओ ग्राफिक. ओके, म्हणजे ज असं प्रोनाउन्सिएशन होतंय. बायोलॉजी. इथं गेस्चर म्हणत नाही, जेस्चर म्हणतो, जेस्चर. लॉजिक, म्हणजे ज्या वर्ड मध्ये जी किंवा सी, आता दोन्ही रूल्स आपण कंबाईन करू. ज्या वर्ड्स मध्ये जी किंवा सी या दोन अल्फाबेटच्या नंतर कोणते अल्फाबेट्स आले असतील, ई किंवा आय किंवा वाय आलं असेल, तर सी चं प्रोनाउन्सिएशन आपण स असं करणार, म्हणजे यस असं करणार. आणि जी चं प्रोनाउन्सिएशन काय करणार आपण? Yes. जे असं करणार किंवा ज असं करणार. समजले का दोन्ही रूल्स? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके. त्यानंतर रूल नंबर 3. English words do not end in I, U, V or Z. काय म्हणते बघा, लक्षात येते का? English words do not end in I, U, P किंवा Z. यानं इंग्लिश वर्डचा काय होत नाही? एंड होत नाही असं म्हणता येतं. परंतु एक्सेप्शनल केसेसमध्ये काही वर्ड्स हे जे काही अल्फाबेट दिलेले आहेत, तर त्यानं एंड होतात. आता जे किंवा व्ही त्यानं बरेचसे वर्ड्स एंड झालेले आहेत. ओके, म्हणजे एक्सेप्शनल केसमध्ये येतात ते. तर तो रूल नंबर 3 आहे. आता रूल नंबर 4. रूल नंबर 4 काय म्हणते पहा? ई आलेला एखादा वर्ड ई न एंडिंग होत असेल तर त्याच्याबद्दलचे रूल्स इथे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आता सब टाईप देत रूल नंबर 4 मध्ये. तर पहा त्याच्यामध्ये 4A हा इथं पहिला रूल दिलेला आहे. वर्ड्स एंडिंग इन सायलेंट ई ड्रॉप द ई बिफोर अ सफिक्स बिगिनिंग विथ अ ओवेल. बऱ्याचशा वर्ड मध्ये ई जे आहे, तर ते ई कसं येते पहा? सायलेंट येते. तर सायलेंट म्हणजे कसं? त्याचं प्रोनाउन्सिएशन होत नाही. त्याचं प्रोनाउन्सिएशन होत नाही, परंतु ते तिथं आलेलं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं प्रोनाउन्सिएशन हे सायलेंट असतं. त्याचं एक्झॅक्टली किंवा आपण जे प्रोनाऊन्स करतो वर्ड्स, त्या पद्धतीचं प्रोनाउन्सिएशन आलेलं नसतं त्या वर्ड्स किंवा अल्फाबेटचं. कोणत्या? ई या, म्हणजे ई न एखाद्या वर्डचे शेवट होत असेल तर त्या ठिकाणी जर समजा आपण सफिक्स, सफिक्स म्हणजे काय? तर एखाद्या वर्डला आपण म्हणजे काय करतोय पहा? शेवटून प्रत्यय लावतोय. एखाद्या वर्डला आपण शेवटून प्रत्यय लावतोय, एखाद्या वर्ड्सचा किंवा 1-2 वर्ड्सचा, त्याला आपण सफिक्स असं म्हणतो. आणि एखाद्या वर्डला जर समजा आपण सुरुवातीला
Yes, sir. आवाज येतोय? हा सर Yes, sir. ठीक आहे. ओके. नेट गेलं होतं. रोल नंबर आपण 4 पाहत होतो ना? हा सर. ओके. हा सर. तर पाहता फायनल ई बद्दलचे काही रूल्स आहेत. त्याच्यामध्ये सब रूल्स दिले आहेत 4 मध्ये. तर त्याच्यामधलं आपण फर्स्ट पाहूया. वर्ड्स एंडिंग इन सायलेंट ई ड्रॉप द ई बिफोर अ सफिक्स बिगिनिंग विथ ओव्हॅल. आता सफिक्स आणि प्रिफिक्स कशाला म्हणायचं समजलं होतं मगाशी आपल्याला. Yes, sir. सफिक्स कशाला म्हणायचं एखाद्या वर्डला जर आपण समजा शेवटी लावतो त्याला. शेवटी प्रत्यय लावतो त्याला. आणि प्रिफिक्स म्हणजे काय तर सुरुवातीला आपण आधी लावतो ते. ओके ओके. तर इथं आपल्याला ओवेल साऊंड न सफिक्स लावायचा आहे पहा. म्हणजे जर समजा एखादा वर्ड आपण ई न एंड केलेला आहे किंवा एंड होतोय आणि त्या वर्डला आपल्याला ओवेल साऊंड न स्टार्ट होणार एखादा सफिक्स आपण ऍड करतोय तर त्यावेळेस तिथं ई काय करायचंय ड्रॉप करायचंय पहा किंवा ई तिथं रिमूव्ह करायचंय. आता एक्झाम्पल मध्ये पहा मूव्ह MOVE. आता ई इथं सायलेंट त्याचं प्रोनाउन्सिएशन होते का आपण मूव्ह म्हणतो का हो MOVE नाही म्हणत मूव्ह म्हणतो. म्हणजे इथं ई हे सायलेंट प्रोनाउन्सिएशन होत आहे. मग इथं आपण आता आय हे ओवेल साऊंड आहे म्हणजे AEIOU हे ओवेल साऊंड्स आहेत. मग त्याच्यापैकी कोणत्याही एकानं जर समजा आपण सफिक्स ऍड करत असताना लिहिलं किंवा स्टार्ट केलं ते सफिक्स तर निश्चितपणे आपला ई काय करायचं तिथलं ड्रॉप करायचंय. मग सेंटेन्स कसं झालंय पहा मूव्हिंग सॉरी वर्ड कसं झालाय मूव्हिंग झालं म्हणजे इथं ई काय केलं आपण ड्रॉप केलाय. त्यानंतर चेंजिंग. ओके. तर हे एक्झाम्पलसाठी आपण काही एक्झाम्पल घेतले असे खूप आहेत की जे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 4B फायनल ईचाच रोल आहे बरं का. Finally, E remains before a suffix beginning with a consonant. जर समजा आपण ओवेल साऊंड सफिक्स स्टार्ट केलं तर ई काय करायचे ड्रॉप करायचे. परंतु जर समजा एखादं सफिक्स कॉन्सोनंट साऊंड स्टार्ट होत असेल तर ई काय करायचं आहे आपण ऍज इट इज ठेवायचं आहे. त्यामध्ये ते रिमूव्ह करायचं नाही. अलग लक्षात. येस सर. कॉन्सोनंट साऊंड स्टार्ट केलं समजा सफिक्स तर ते ड्रॉप करायचं नाही. जर ओवेल साऊंड आपण स्टार्ट केलं तर ड्रॉप करायचं. ई ड्रॉप करायचं. दोन्ही रूल्स एकावरती एक डिपेंड आहेत मग लक्षात राहतं लगेच. मग आता हे दिलंय पहा एंगेजमेंट केअरफुल हे एक्झाम्पल घेतलेले आहेत की त्याच्या सहाय्यानं आपण काय करू शकतो इतर एक्झाम्पल जे आहेत ते आणखीन आपण पाहू शकतो. आता वरती जर एक्झाम्पल पाहिलं पहा मुवमेंट जर इथं आपण MENT ऍड केलं तर ई ड्रॉप होतंय का तिथलं होत नाही. होतंय होत नाहीये पहा ऍज इट इज राहते. मुवमेंट MENT जर लावलं तिथं आपण तर ते काय होत नाहीये ई हे ड्रॉप होत नाही तर ई ऍज इट इज राहते. परंतु ओवेल साऊंड जर तिथं ऍड केला आपण शेवटी तर त्याचं ई ड्रॉप होते त्या ठिकाणी दुसरा ओवेल साऊंड येतो. म्हणजे याचा अर्थ काय तर इथं 2 ओवेल साऊंड आपण लिहू शकत नाही. ठीक आहे. मला काय लक्षात हे येस सर. ओके. त्यानंतर पुढचा रूल आहे पहा फायनल ई रूल्स मध्ये एक्सेप्शन दिलेले आहेत तिथं. आता ट्रूली आर्ग्युमेंट. आता MENT सफिक्स लावलेला आहे तरी सुद्धा इथं ई काय झालंय हो ई काय झालंय इथं ड्रॉप झाले. ड्रॉप केलेला आहे किंवा ड्रॉप झालेला आहे. 9 ड्युअली होल होली एवफुल म्हणजे इथं काही एक्सेप्शनल केसेस आहेत ते फक्त लक्षात ठेवायचे. बाकी ठिकाणी आपल्याला जो वरती दिलेला रूल आहे तो काय करायचा आपल्याला फॉलो करायचा नाही. वरती दिलेला रूल आपण तिथं फॉलो करणार आहोत किंवा फॉलो होतोय. त्यानंतर नंबर C चा रूल पाहूया म्हणजे आपलं हा रूल नंबर 4 संपेल.
The final E remains if the word ends in CE or GE. To keep a soft sound with ABL OUS. जर समजा एखादा वर्ड GE किंवा CE न एंड होत असेल, लक्षात काय सांगतोय, एखादा वर्ड जर समजा CE किंवा GE न एंड होत असेल आणि त्याला आपण सफिक्स ABLE किंवा OUS लावत असेल, काय सांगतो लक्षात येते का? सेंटेन्स मधला एखादा वर्ड किंवा कोणताही एखादा नाउन असेल किंवा जे काही वर्ड्स असतील ते, मग ते ऍडजेक्टिव्ह असेल, ऍडवर्ब असेल, ते वर्ड्स जर समजा CE किंवा GE या दोन अल्फाबेट्सने जर एंड होत असतील आणि त्या वर्ड्सला आपण ABLE किंवा OUS हे सफिक्सेस ऍड करत असेल तर ते जे ई आहे तर ते काय करायचंय पा, सॉफ्ट साऊंड म्हणून ऍज इट इज तिथं ठेवायचं आहे, ते तिथून रिमूव्ह सर तुमचा आवाज येत नाहीये. कट होतोय का? हा सर, कट होतोय. जे वर्ड्स येतात मग सर तुमचा आवाज कट होतोय आणखी पण. ते CE न झाले असतील, सर आवाजही नाही. अरे आवाज येतोय का? हा सर येतोय. येतोय सर. ओके ओके, चला हा शेवटचा रूल पाहूया. जर एखाद्या सेंटेन्स मध्ये जीई किंवा सीई असे एंडिंग होणारे वर्ड जर आलेले असतील किंवा एखाद्या वर्डला सीई किंवा जीई हे दोन अल्फाबेट्सने तो वर्ड एंड होत असेल आणि त्या वर्डला आपण ABLE किंवा OUS हे जर सफिक्स लावत असेल तर तिथं ते जीई किंवा सीई हे रिमूव्ह न करता ते ऍज इट इज ठेवायचं आहे, ऍज अ सॉफ्ट साऊंड किंवा हिडन साऊंड म्हणून ठेवायचं आहे. म्हणजे इथं त्याचं सॉफ्ट प्रोनाउन्सिएशन त्या वर्डचं होऊ शकतं किंवा त्या अल्फाबेटचं होऊ शकतं, त्याच्यामुळं ते रिमूव्ह करायचे नाहीत. ओके, ओके सर. हा सर आले. ओके, आता इथं एक्झाम्पल दिलं पा, करेज, जीई न हा वर्ड एंड झालेला आहे, OUS सफिक्स लावला आपण तिथं, मग काय आलं पा, करेजियस, आउटरेज, आउटरेजियस, नोटीस, नोटिसेबल, मॅनेज, मॅनेजेबल. आता प्रत्येक वर्डचा एंड हा सीई किंवा जीई न झालेला आहे, तिथं आपण OUS किंवा ABLE जर सफिक्स लावलं तर ते सॉफ्ट साऊंड म्हणून ऍज इट इज तिथं जीई किंवा सीई ठेवायचं आहे, ते आपल्याला तिथं काय करायचं नाहीये, रिमूव्ह करायचं नाही. ओके ओके सर. ठीक आहे, तर हे आपले आज 6 स्लाइड झाले, त्यातले आपले 5 सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. हा सर. थांबूया. ब्रेक होतोय सर सर आवाज. तुमचा आवाज फ्री clear नाही येतोय. आवाज. येत नाहीये. ओके ओके.